तर मंडळी रामराम. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी आशिष शिंगडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी कशा आहात? तर आजचा रात्रीचा वेळ आहे, रात्रीचे 8:30 वाजले आणि आज काहीतरी नवीन डिश आपल्या घरी बनून राहिली आहे. याच्या अगोदर तुम्ही पाहिले असाल वेगवेगळे पदार्थ बनले. काय काय बनलं होतं ते काय म्हणतात त्याला, ढोकले, गुलाबजामुन, इडली, अजून अप्पे, वेगवेगळ्या डिशेस. आणि आज आहे डिश नंबर पिझ्झा. जिथं आपण बाहेर जात असतो स्पेशल आवडीनं खायला पिझ्झा खासाठी पार्सल बोलावतो, ते आज आम्ही घरी बनवणार आहे. पिझ्झा बनवणारे आर्टिस्ट आहे माझी बहीण दर्शना, त्यानंतर हेल्पर माझी बायको. तर आज आपण पिझ्झा कसा बनवते ते पाहू. आपण घरचा पिझ्झा आहे, आता तो एकदम प्रोफेशनल बाहेरचा नाही आहे, पण घरचा चांगलाच लागते कसाही झाला तर. चला मग आता पाहू कसा काय होते. तर आपण तिथं बसतो. मी मंडळी, आम्ही सगळ्यात पहिले हा जो बेस आहे हा आम्ही बेकरीमधून विकत आणला. बाकीचं जे आहे बा काय शेजवान चटणी, त्याच्यानंतर ते किसान टोमॅटो सॉस, नंतर शिमला मिर्च, टमाटर, हे सगळं घरी आणलं. आता हे पाय हे शिजलं आहे आणि हे शेजवान चटणी टाकली. हा आमचा इकडचा प्रकार आहे बनवायचा. तुमच्या इकडे कसा बनवते ते माहीत नाही आम्हाला. सगळ्याचे वेगवेगळे व्हेरायटी असतात. तर अशा प्रकारे हा पिझ्झा बनवत आहे. अजून पुढं पाहू आपण, नक्की पहा कशी काय जे रेसिपी आहे ते कशी काय बनते. आणि पिझ्झा झाल्यानंतर पण तुम्हाला सगळं दाखवू. व्हिडिओ कंटिन्यू करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा मंडळी. ते पहा आता टमाटो सॉस टाकलेला आहे, पण इथं एकच कलरचा आहे दोन्ही. एकच ओळखून येऊन राहिला टमाटो सॉस कोणतं चटणी कोणती. आता त्याच्यावर काय ते अजून नाव आहे त्याच्यावर, मोझरेला चीज. हां, मोझरेला चीज. तर हे विकत आणलं मंडळी. अजून हे पहा, हे पण विकत आणलेलं आहे. एक पाव नाही, अर्धा पाव, एक पावच आहे की नाही. तर हे पहा त्याच्यावर अशा प्रकारे हे टाकलेलं आहे मोझरेला चीज. आता त्याच्यानंतर शिमला मिर्च आणि टमाटर आणि कांदा हे मिक्स करून शिजलं ते. नंतर आता त्याच्यावर अशा प्रकारे टाकत आहे. होऊन घ्या. अशा प्रकारे हा जो पिझ्झा बेस आहे हा आपण घरी आणून अशा प्रकारे आपण घरी बनवू शकतो. बाहेरचं खाल्ल्यापेक्षा टेस्टही लागते आणि चांगला आवडीनं खाताही माणूस. नक्की तुम्ही अशा प्रकारे काहीतरी करून पहा. मी तर पहिल्यांदा फर्स्ट टाइम पिझ्झा बेस हा खात आहे. पिझ्झा ते घरी बनवलेला, बाहेर तर मी आजपर्यंत खाल्ला नाही आहे. आणि ते आमची आर्टिस्ट घरी होती म्हणून बनला तो. पहा तुम्ही पाहूनच राहिले. आता मोझरेला चीज अशा प्रकारे टाकलेला आहे. हा झाला का तयार? नाही, आता आपण बेक करू, म्हणजे कढईवर. आता गॅसवर म्हणजे गरम करू. आता काहीतरी पाहू आपण आता पुढं काय होते. तर मंडळी आता हे पहा, हा घेतला आपण. आता टाकणार आहे ताव्यावर गरम करायसाठी, कारण आमच्या घरी ओव्हन नाही आहे. आमच्याकडे जे साधन सामुग्री असते ह्या पिझ्झाची ते स्पेशल आहे नाही. तर आम्ही हे गावरानी पद्धतीनं बनवत आहे. पण चला आता पाहू कशा प्रकारे पण चालू आहे बनवून कशा प्रकारे बनते पिझ्झा बनल्यानंतर. तर मंडळी आमचा पिझ्झा बनवून पाहून घ्या. पिझ्झा बनवून रेडी आहे. अशा प्रकारेची रेसिपी सांगितली आम्ही. ती रेसिपी आपल्या गावरानी पद्धतीने सांगितली, गावरानी पद्धतीने केला. तर अशा प्रकारे आम्ही पिझ्झा केला. तुम्ही करून पहा.
कसा होते सांगा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पिझ्झा कसा बनला आणि पिझ्झा आर्टिस्ट तिनं कोणी मेहनत केली. हा बघ अर्धा माझा हिस्सा आहे तिच्यात म्हणजे जे सामान वगैरे आहे ते सगळं मी आणून दिलं आणि त्याच्यानंतर हिनं मेहनत केली कसं काय करायचं. पण हिच्याचमुळे ते आज सक्सेस झालं. आजपर्यंत मी पिझ्झा खाल्ला नाही त्या फर्स्ट टाइम खाऊन राहिलो. अजून ते मारू नका सारा टाइम. तर पिझ्झा बनवून रेडी आहे. आमचा पिझ्झा खा नाही येऊ नका बाबा तेवढाच आहे. नाही म्हणजे येऊ नका असं फॉर्मॅलिटीसाठी आहे तसं येऊ नका. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पिझ्झा कसा बनला नक्की सांगा. आणि आमची कलाकार मेहनत केली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज पिझ्झा खायला भेटला. ते आमची लाडकी बहीण दर्शना. येस दर्शना इंगळे शेफ द दर्शन. तर आणि त्याच्यानंतर हे लाडकी बायको. तर मंडळी आम्ही घेतो आता पिझ्झाचा आनंद मस्त मन भरून. तर इकडे चालू झाला आहे. तर आम्ही पिझ्झाचा आनंद घेतो. तुम्ही आपल्या ब्लॉगच्या इकडे लक्ष द्या. कसा वाटला कमेंट करून सांगा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नेहमी आनंदात राहा हसत राहा. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. फेसबुकवर फॉलो करत चला. फेसबुकवर पण आपले व्हिडिओ आहे. बस थोडे काही फॉलोअर्स पाहिजे आपल्याला फेसबुकवर. तुमचं प्रेम सपोर्ट असू द्या. चला भेटू मग. जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी. जय बाहेर आला.